टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। एका मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळतो। आता सुद्धा मुंबईत काही पावसाच्या सरी ज्या त्या कोसळायला सुरुवात झालेली आहे। सकाळपासून रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत आणि मुंबईबरोबरच आसपासच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आजपासून मान्सून सक्रिय होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला होता आणि त्यानुसार मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळते। त्याचबरोबर मुंबई असेल आणि कोकण किनारपट्टीतले जे काही जिल्हे आहेत त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सुद्धा एकूण 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 8 दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। 26 मे रोजी शेवटचा मुंबईमध्ये मोठा पाऊस पडलेला होता, ज्यामध्ये मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी साचलेलं होतं, मेट्रो विस्कळीत झालेली होती, लोकल सुद्धा विस्कळीत झालेले होते आणि त्यानंतर पावसानं एक मोठी विश्रांती घेतलेली होती आणि आज पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळतोय। सकाळपासून ढगाळ वातावरण आहे, रिमझिम पावसाची सरी यायला सुरुवात झालेली आहे आणि आजपासून मान्सून सक्रिय होण्याबरोबर पुढचे 8 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे पाऊस कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या भागामध्ये पाहायला मिळतो हे पाहणं महत्त्वाचं। 26 मे नंतर पावसाने घेतलेल्या एका मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। मुंबईसह आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये सकाळपासून काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळते आणि त्याचबरोबर पुढचे 8 दिवस महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा पचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामध्ये मुंबई आहे, त्याचबरोबर पुणे आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर आहे आणि सिंधुदुर्ग पासून मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, ज्यामध्ये बीड, धाराशिव आणि इतर जिल्ह्यांचा सुद्धा समावेश आहे आणि पुढचे 13 दिवस अशा पद्धतीने मुसळधार पाऊस पडेल अशा पचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने वर्तवलेला आहे। 26 मेला मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला होता, ज्यामध्ये मेट्रो सेवा विस्कळीत झालेली होती, सकल भागामध्ये पाणी साचलेलं होतं, त्याचबरोबर लोकल सेवेवरती सुद्धा परिणाम झालेला होता। मात्र त्यानंतर पावसाने एक मोठी उसंत घेतलेली होती आणि आजपासून मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होतोय आणि पुढचे 8 दिवस अतिमुसळधार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये पडू शकतो अशा पचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे आणि त्यानुसार आज सकाळपासून मुंबईसह आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं आणि पावसाच्या रिमझिम सरी सुद्धा पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आजपासून हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे 8 दिवस अशा पद्धतीने पाऊस महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे, रिमझिम पाऊस येतोय आणि त्यामुळे हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पाऊस महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन योगेश गुरव सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।